बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भव्य विद्रोही आंबेडकरी कवी संमेलनाचा कोपरखैरणे येथील धम्मशील बुद्ध विहार सेवा समिती सेक्टर 19 येथे आयोजित कार्यक्रमाला कवी आणि आंबेडकरी अनुयायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाची सुरुवात लहान मुलांच्या संस्कार शिबिरातून राबवण्यात आलेल्या बुद्ध वंदना त्रिशरण पंचशील याची एक स्पर्धापासून करण्यात आली। या स्पर्धेत 5 वर्षापासून 15 वर्षापर्यंतचे लहान मुली यांनी सहभाग घेतला। त्यानंतर आयोजित विद्रोही आंबेडकरी कवी संमेलनात विविध नामवंत कवींनी आपल्या प्रभावी कवितांचे सादरीकरण करत अनेक नामवंत कवींनी आपल्या सशक्त आणि विचारप्रवर्तक कवितांद्वारे सामाजिक, सांस्कृतिक आणि परिवर्तनवादी विचार मांडले। कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कवींचे उत्स्फूर्त स्वागत केले। डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत समाजात प्रबोधन घडवण्याचा प्रभावी संदेश या कवी संमेलनातून देण्यात आला। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन धम्मशील बुद्ध विहार सेवा समिती अंतर्गत भीम युवा जयंती महोत्सव समिती कोपरखैरणे यांच्या सहकार्याने करण्यात आले। उपस्थितांनी कार्यक्रमाचे मनापासून कौतुक करत अशा प्रेरणादायी उपक्रमांची आज समाजाला अत्यंत गरज असल्याची भावना व्यक्त केली। पाहुयात यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती आज जगभरामध्ये साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते। जयंती साजरी होत असताना सुरुवात हे वेगवेगळ्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं जातं। तर आज आपण नवी मुंबईमध्ये आहोत, कोपरखैरणे या ठिकाणी सुंदर असं एक बुद्ध विहार आहे। धम्मशील बुद्ध विहार सेवा संघच्या वतीने या ठिकाणी भव्य असं कवी संमेलन म्हणजेच विद्रोही कवी संमेलनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आपल्याबरोबर आयोजक आहेत, त्यांच्याशी बोलूयात। काय सांगणार आहात, आज पहिल्यांदाच तुमच्या या बुद्ध विहारामध्ये एक आंबेडकरी कवी संमेलन घेण्यात आलंय, कसं तुम्हाला वाटतंय, काय भावना आहेत, काय सांगा? आमची या धम्मशील बुद्धविहार सेवा समितीच्या माध्यमातून जवळजवळ 20 वर्ष आम्ही कार्य करत आहोत आणि या वर्षी एक वेगळा संकल्प आम्ही ठरवला आणि तरुणांच्या हातात आपण या जयंती महोत्सवाची धुरा द्यावी आणि या जयंती महोत्सवाची धुरा आम्ही तरुणांच्या हातात दिली आणि त्याचं सलग 5 दिवस 10 तारखेपासून 14 तारखेपर्यंत 5 दिवस वेगवेगळे कार्यक्रम राबवण्याचे ठरविले आहे त्यांनी। आणि त्याची विशेष सुरुवात आज आपण या विद्रोही कवी आणि गझलाकार यांच्या माध्यमातून केली आणि ती अतिशय सुंदर अशी सुरुवात झालेली आहे। आणि उद्या 11 तारखेला उद्या पाककला स्पर्धा, नृत्य स्पर्धा आहे आणि त्याच्यानंतर 12 तारखेला 135वी जयंती असल्यामुळं या तरुणांनी संकल्प आखलेला आहे की 135 रक्तदान दाते त्या दिवशी म्हणजे रविवारी रक्तदान दानाचं शिबिर आयोजित केलं आहे आणि 135 रक्तदान दाते दान देणार अशी संकल्पना आखलेली आहे। आणि 13 तारखेला भीमगीतांचा, बुद्धगीतांचा गायनाचा कार्यक्रम आहे। आमचे तरुण मंडळी आणि महिला भीमगीतांचा, बुद्धगीतांचा गीत सादर करणार आहेत आणि 14 तारखेला भव्य अशी मिरवणूक आणि त्या मिरवणुकीचा देखील हा पहिला वर्ष आहे आणि ती मिरवणूक या कोपरखैरणे परिसरातून, गावामधून काढण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी विशेष असं महिलांनी नियोजन केलं, ते म्हणजे लेझिम पथक त्यांनी तयार केलेला आहे आणि त्या लेझिम पथकाच्या माध्यमातून या मिरवणुकीची सुरुवात होणार आहे। एक तरुण आहात आणि नुकताच तुम्ही या जयंतीचा अध्यक्ष देखील आहात। आज झालेला जो कवी संमेलन आहे किंवा येणाऱ्या ज्या दिवशी भीमगीताचा कार्यक्रम अनेक वेळाला तुम्ही ऐकला असेल, पाहिला असेल, पण आजचा कवी संमेलन तुम्हाला कसं वाटलंय, काय भावना आहे? सर्वांना जय भीम। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं जे आयोजन 5 दिवसाचं आपण धम्मशील बुद्धविहार सेवा समिती अंतर्गत भीम युवा जयंती उत्सव समिती यांच्यामार्फत 5 दिवसांचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्याचाच पहिलाच दिवस असून आज आपण बुद्धवंदना स्पर्धा आणि कवी संमेलनाचा जो कार्यक्रम ठेवला होता त्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला सर्वांकडून मिळालेला आहे, ज्यामध्ये लहान लहान मुलांनी बुद्धवंदना स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन अतिशय सुंदर अशा पद्धतीने बुद्धवंदना म्हटलेल्या आहेत। त्यानंतर आजचा जो मुख्य कार्यक्रम होता कवी संमेलनाचा
त्यामध्ये सुंदर अशा कविता ज्या युवाला प्रोत्साहित करतील, भीम विचारांना प्रोत्साहन देतील अशा सुंदरशा कविता सादर केल्या गेल्या, ज्यामध्ये प्रेक्षकांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद कवींकडून मिळाला आणि भीम विचारांना त्यांना एक युवा कसा आपला आंबेडकरी विचारांपासून प्रेरित होईल आणि त्याचे अनुकरण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते कसे साजरे करतील आणि पुढे जाऊन आंबेडकर चळवळीला ते पुढे कसे नेऊ शकतील, त्याचा गाडा कसा पुढे खेचू शकतील, यासाठी आम्हाला खूप प्रेरणा मिळाली या कवी संमेलनातून. त्यासाठी मी सर्व कवींचे मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी आम्हाला योग्यरित्या कवींच्या मार्फत कवितेच्या मार्फत मार्गदर्शन केलेलं आहे. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, वामनदादा कर्डकांची ही ओळी आणि या ठिकाणी वामनदादा कर्डकांचे नातू संदेश कर्डक या कवी संमेलनामध्ये खास सहभाग घेतलेला आहे. काय सांगणार आहात? तुमच्या प्रेमाची कविता इथल्या लोकांना एक आगळं वेगळं एक प्रबोधन झालं. आत्ताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये होत असलेलं बोंधवगिरी याकडे तुम्ही कसं बघताय, काय सांगणार? त्याच्यासाठी तर सर्वप्रथम तर मी तुम्हा सर्वांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देईल. दुसरी अशी गोष्ट आहे की जगभरामध्ये आपण पाहिलं बाबासाहेबांची जयंती म्हणजे एप्रिल सुरू झाला की बाबासाहेबांच्या लेकरांना एक ओढ लागते, जयंतीची ओढ लागते. माहेरवाशीन जशी सासूरवाशीन पोरगी असते आणि तिला माहेराची ओढ लागते, तशी ती बाबासाहेबांच्या जयंतीची ओढ असते आणि ती फार वेगळ्या पातळीवरती असं म्हणलं जातं की आम्हाला आमच्या आईच्या गर्भातूनच बाबासाहेब कळाला जातो. तो बाहेर आल्यानंतर कोणी सांगत नाही की चळवळीत बोट धरून ते आमच्या आईच्या गर्भातूनच आम्हाला बाबासाहेब कळतो आणि तो त्याच्या पातळीवरती तो रक्तात उतरतो आणि रक्तात उतरलेला बाबासाहेब म्हणतो जयंतीमध्ये आपल्या तरुणांच्या माध्यमातून येतो. या ठिकाणी धम्मदीप बुद्धविहार सेवा समितीच्या माध्यमातून 5 दिवसीय जयंतीचा कार्यक्रम या लोकांनी आयोजित केलेला आहे. फार सुंदर कार्यक्रम आहे. आज कवी संमेलन महाराष्ट्रातले विविध क्षेत्रातील फार नामांकित कवी या लोक सर्वांनी इथं बोलवलेत. कवींच्या माध्यमातून फार चांगल्या पातळीवरती कविता इथं सादर देखील झाल्यात. दुसरी गोष्ट 5 दिवसाच्या मध्ये जसं त्यांनी रक्तदान शिबिर असेल किंवा मिरवणूक असेल या सगळ्या गोष्टींचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे केवळ उत्सव साजरा करत असताना तो उत्सव केवळ मनोरंजनात्मक किंवा विचारिक न जाता तो लोकांच्या समाजोपयोगी पडतील या भावनेतून त्यांनी जे काही उपक्रम राबवले ते निश्चित कौतुकास्पद आहेत. मी त्या सगळ्या टीमचं अभिनंदन करेल की त्यांनी चांगल्या पातळीवरती हे काम सुरळीतपणे करतायत. मला नुकतंच कळलं की आधीच्या पिढीने नव्या पिढीकडे दिला, नव्या पिढीने चांगल्या पातळीवरती म्हणजे एक पिढीच्या खांद्यावर दुसरी पिढी उभी राहते आणि दुसऱ्या पिढीच्या खांद्यावर तिसरी पिढी उभी राहते आणि ही निश्चित चांगली गोष्ट आहे. आंबेडकरी चळवळीसाठी म्हणजे एकंदरीत सगळ्याच आंबेडकरी चळवळीने हे घेतलं पाहिजे की एका ठराविक काळापर्यंत आपण चालायचं आणि एका ठराविक काळानंतर आपण तरुण पिढीकडे सोपवून द्यायचं. मी यातल्या सगळ्यांचं म्हणजे जुन्या कमिटीचं अभिनंदन करेल की त्यांनी फार चांगला निर्णय घेतलाय आणि नव्या कमिटीने देखील तो चांगला अंमलात आणलाय. राहिली बोंधुगिरीच्या संदर्भामध्ये तर आपण त्याच्यावरती काय बोलावं, म्हणजे आम्हाला विज्ञानवादी धम्म दिलेला आहे. जगानं विज्ञानाकडे जावं. आज जगभर युद्ध चाललंय आणि जगातलं सगळं असं म्हणतंय की युद्ध थांबलं गेलं पाहिजे आणि जगभर बुद्ध गेलं पाहिजे. आपल्याला बाबासाहेबांनी जो काही एक साफ सूत्र धम्म दिलेला आहे त्या धम्माचं आपण आपल्यांनी पालन करावं. इतरांनी काय करावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु आम्ही धम्मातले लोक आहे, आम्ही धम्माच्या नुसार अनुसरण केलं पाहिजे, आम्ही धम्मानुसार चाललं पाहिजे असं मला वाटतं. सोशल मीडियामध्ये तुम्हाला मी पाहिलं 4 ओळी तुम्ही लिहिताय, त्याच्यामध्ये भरमसाठ विचार असतो, म्हणजे ते समजता समजण्याच्या पलीकडे होतो. कसा प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रातून? खरं तर महाराष्ट्रभर आता काय सांगू मी की महाराष्ट्रावर जिथे जाईल तशी लोक जवळ होतात आणि लोक त्या विचारपूस करतात. फार प्रेम या महाराष्ट्राने आतापर्यंत मला एवढं, मी ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे पण जाईल ना तिथे लोक प्रचंड प्रेम देतात. या फक्त शब्दांनी एवढं प्रेम निर्माण केलंय. मी खरं तर शब्दांचा आणि शब्दांच्याही पलीकडे म्हणाल तर मी बाबासाहेबांचा फार ऋणी आहे की बाबासाहेबांनी माझ्या जीवाचं सोनं केलंय. नक्कीच खूप खूप धन्यवाद. तर अशा पद्धतीने एकंदरीत हा जयंतीचा जो माहोल आहे त्या ठिकाणी 10 तारखेपासूनच सुरुवात झालेला आपल्याला पाहायला मिळतं. तुमची प्रतिक्रिया, तुमची मत व्यक्त व्हायला अजिबात विसरू नका. पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा. इथेच थांबतो. तुर्तास धन्यवाद.